शास्त्र असं आहे की संस्कृती आहे. ज्या जगण्याला किंवा ज्या राष्ट्राला संस्कृती नाही, तुम्ही पहा संस्कृती याचा अर्थ काय? सकाळी उठणं, दात घासणं, तोंड धुणं, कामं करणं, चहा घेणं, मग कामं करणं, संध्याकाळी परत येणं, जेवणं आणि झोपणं, हे काय आहे? हे जीवनातलं रुटीन आहे. हे शरीराचं आणि जीवनाचं रुटीन झालं. पण त्याच्यामध्ये जर जे करतात ते फक्त हिंदुस्थानी असतं. बाकींच्या देशामध्ये मध्ये काय करायचं असतं ते समजतच नाही. हा, आणि त्यांना माहितीच नाही. आता आता आपले ग्रंथ, ज्ञानेश्वरी, बाकीचे सर्व ग्रंथ परदेशात चालले, खूप गेले, पण कधीच गेले. तेव्हा आत्ता कुठे त्यांना असं वाटायला लागलंय की आपलं पण असं काहीतरी करावं किंवा आपणही असं वागावं, असं होत चाललंय. हळूहळू सर्व जग होईल परिवर्तन. तेव्हा ज्ञानेश्वरी सुद्धा आता जवळजवळ 15-20 भाषांमध्ये सर्व राष्ट्रांमध्ये गेलेली आहे, सर्व विश्वामध्ये गेलेली आहे. तसंच प्रोग्रेस आहे ही धर्माची सुद्धा प्रोग्रेस व्हायला हवी आहे. ती हळूहळू होतीये सगळी. आता प्रोग्रेस कुठे व्हायला पाहिजे खरी? प्रत्येक मनुष्याच्या मनामध्ये. आणि त्यासाठी ज्ञानेश्वरी ही श्रेष्ठ ग्रंथ आहे. काय ते तुका म्हणे, तुकाराम महाराजांनी ज्ञानेश्वरीचं वर्णन केलंय. तुका म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवा. आणि सांगितलंय कोणी? आयऱ्या गॅऱ्या नाही सांगितलं. कोणी सांगितलं? तुकाराम महाराजांसारख्या ज्ञात्या संतांनी सांगितलंय, एक तरी ओवी अनुभवा. म्हणजे आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये एका जरी ओवीचा आपण अनुभव घेतला. साखर कशी आहे? मग कधी कळलं? का एक पान घेऊन त्याच्यावर 1000 वेळा लिहायचंय साखर गोड आहे, साखर गोड असं लिहून काढलं आणि चव माहिती नसली तर परत मनुष्य असा म्हणेल, मी लिहिलंय ते, पण ते दुसऱ्यांच्या सांगण्यावरून लिहिलंय, मला कल्पना नाही साखर कशी आहे. मग तोंडात तोंबा त्याच्या. तसं आपली संस्कृती किंवा आपलं जे संत आहे त्यांनी सांगितलेली संस्कृती, त्यांनी कथन केलेली संस्कृती, त्यांनी वागलेली संस्कृती, संतांनी केवळ लिहून नाही ठेवलं. संत हे वागण्यामध्ये दाखवत असतात आपल्या की बाबा आपली संस्कृती काय आहे, आपलं बोलणं कसं असावं, आपलं वागणं कसं असावं, आपण राहावं कसं, आणि हा ते कसं, हे सगळं जर ज्याने मानलं किंवा ज्याने केलं त्याला मार्ग चांगला मिळतो. ज्ञानेश्वर महाराज आता 700-750 वर्ष, जवळजवळ 725 वर्ष झाली. त्या काळी तुम्हाला आपल्याला आता सिनेमात वगैरे बघूनही कळतं. आपल्या पुढे हे काही नव्हतं पूर्वी लहानपणी, पण आता आपल्याला हे कळतं की संतांनी खूप हाल काढले. आपण म्हणतो नारोबारांनी खूपच हाल काढले. म्हणजे कसं आत्ता ते आपल्याला वर्णन आपण करतो तरी करवत नाही, तर प्रत्यक्ष हाल काढणाऱ्याला किती कसं झालं असेल. आम्ही इथे छान सिंहासनावर बसलो आहोत, आमच्या डोक्यावर छत्र आहे आणि आमच्या पुढे सगळी व्यवस्था आहे, म्हणून आम्ही बोलतो. ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांचं आसन म्हणजे फक्त दगड, हे सगळं माऊलींना हवं होतं, हे सगळं तुकाराम महाराजांना हवं होतं. पण आपल्यासाठी ओविया फुले गायली हे सगळं करून ठेवलं. फुलं कोणती ठेवली? ओव्यांची फुलं आपल्यासाठी ठेवली. आणि म्हणून आज आपण वैचारिक दृष्ट्या फुलात आहोत असं म्हटलं तरी चालेल. वैचारिक दृष्ट्या म्हणजे आपल्याला करता येतोय विचार. आता आपला धर्म, आपली जात, आपलं श्रेष्ठत्व, आपलं काय जे असेल ते संस्कृती, याच्यावर विचार करायला तरी किमान आपल्याला वाव मिळाला. म्हणून आता इथून पुढे आपले सणवार तर आपण पाळतोच, ते पाळाच, ती संस्कृती आहे, पण विचार करा मनामध्ये, एवढं सांगते. आणि मग मी सगळं ओवीच्या आतलं सांगते, म्हणजे धार्मिक सांगते. किमान विचार करा की आपण ही संस्कृती, आपण हिंदू धर्मात जन्मलो,
हिंदू धर्म आपल्याला शेवटपर्यंत जागा ठेवायचा आहे. आपल्या संतांची संस्कृती आपल्याला जागी ठेवायची आहे. आणि त्या जागृतीसाठी तुम्ही सुद्धा लोकांना सांगत चला वरचे वर. सगळ्यांना प्रवचनकार व्हायला जमणार नाही, जमत नसतं. आता मी आतापर्यंत 12-13 व्यक्तींना, काय देशमुख, काय सनाईकर, मला वाटतं 13-14 का 15 व्यक्तींना मी सांगितलं होतं की आपल्यातल्या ज्या 15 व्यक्ती आहेत त्या श्रेष्ठ आहेत, ज्ञानी आहेत, त्यांनी आपापली सेंटर्स उघडा, म्हणजे विश्वयोग पुढे न्यायचा आहे आपल्याला. मी एकटी कशी का पुरेल त्याला? तर कोणीच काय केलं नाही. मला माहिती आत्ता पण कुठे काय केलं. ते म्हणे नाही मावले, शेवटी सांगितलं नाही मावले आम्हाला नाही जमणार, म्हणून मग एकच सेंटर चाललंय. तसं म्हणजे धैर्य धरल्याशिवाय काही होत नाही. विश्वयोगाचा अभ्यास करा, ज्ञानेश्वरीचा अभ्यास करा. आपला मुख्य ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी. त्याच्यातून जे आपल्याला शिकायचं आहे ते आपण आचरणात आणायचं आहे. आणि आपोआप दुसरे शिकतात आपल्या बरोबर असलेले. कळलं तुम्हाला? शिकायचं म्हणजे काय दुसरं मला सांग. खूप ओव्या पाठ केल्या कोणाला तरी म्हणून दाखवल्या, झालं शिक्षण? त्याने तुम्हाला बक्षीस मिळेल, फार पैसे मिळतील, कोणी देईल, पण त्याने काही होणार नाही. तुमचं बक्षीस एखाद्या फ्रेम मध्ये टांगून आपण घरी ठेवू शकतो, त्याने काय होणार. पण ज्ञानेश्वरी वाचली, आपण आचरणात आणली आणि पुढच्यांनी जर ते पाहिलं तर मग लोकांना काही ना काहीतरी आपल्या याच्यामध्ये आपल्या किरणांचा आभास होतो. तुम्ही पहा, आपल्या दरवाजात एखादा मनुष्य आला, आता महाराजांकडे इतर माणसं येतात, आपल्यातली नाही, आपल्यातले जातातच, पण इतर माणसं येतात. कोण साधी, ज्यांना काही माहिती नाही हे क्षेत्र, ती माणसं आली तर ते असे दरवाजाच्या तिथंच थांबतात. का बरं? तेज आहे इथं, इतकं प्रचंड तेज आहे की इथे आलेल्या मनुष्य त्याला जाणवतं की इथे काहीतरी वेगळं. ते सगळे यांना म्हणून दाखवत नाही, इथे पुढं कस तरी वाटतं यायला, म्हणजे इथून पुढं नाहीच, पण इथून असं आहे, इथून पुढे येणं शक्य नाही. सांगतात ते. एका मनुष्याला 3 पिशाच्च लागले होते, यांनीच मला सांगितलं. आणि ते सद्गुरु ग्रस्त यांनी इथं बोलवले. मी त्यांना सांगून ठेवलं, भूत तिथं लागले इथं नका. ही इतकी पवित्र वास्तू आहे, ती कशाने पवित्र झाली? प्रथम श्री सद्गुरु बाळकृष्णानंद स्वामी यांची समाधी आहे, त्यामुळे ही वास्तू पवित्र आहे. आणि दुसरं, बाळकृष्णानंद स्वामींनी शिकवलेलं ज्ञान या ठिकाणी आपण त्यांचा वारसा चालवलेला आहे, म्हणून पवित्र आहे. कळलं? जिथं ज्ञानाचा वारसा आहे, आंधळेपणा नाही, नुसते संस्कार नाही, ज्ञान आहे. ज्ञानामुळे कोणी मनुष्य शहाणा होतो ते पाहिजे. शहाणे करून सोडावे सकल जग, रामदास स्वामी. बरोबर? मग असं जेव्हा असतं तेव्हा कुठेतरी आपले संस्कार, आपली संस्कृती ही जाते. आपण घरी सण साजरे करतो, पण त्या प्रत्येकातलं विज्ञान आता तुम्हाला सगळ्यांना सांगायला नको, तुम्ही ते केलंच असेल घरी. आता हा जो पाडवा आहे का, प्रतिपदा आहे, याचं एक वैशिष्ट्य आहे. ज्ञानोबारायांना पण ती भावली, त्यामुळे ज्ञानोबाराय म्हणतात दीपाचं वर्णन केलंय माऊली. दिवाळीमध्ये ही ओवी लिहिली असावी असं मला वाटतं. ज्ञानेश्वरी चाललीच असेल ना बरीच वर्ष. ती ज्ञानेश्वरी कुठे लिहिलेली आहे माहितीये? नेवासा. नेवासा म्हणजे कुठलं गाव? ज्या ठिकाणी अगदी प्राचीन काळी आपल्या भारतामध्ये समुद्र मंथन झालं. समुद्र मंथनातून भगवान श्रीकृष्ण तिथं होतेच, आणि समुद्र मंथनातून विष निघालं. कोणतं? हलाहल विष समुद्रातून बाहेर पडले. ते बाहेर पडलं म्हणजे हलाहल म्हणजे ते हालहाल करतं माणसाचा साधा अर्थ. हल अत्यंत असं हे विष आहे की नुसता तुमचा ठिपका जरी पडला तरी प्राण गेली, असं विष आहे. तर तेवढ्यामध्ये भगवान श्रीकृष्ण तिथं प्रगट झाले. भगवान शिवांना पाचारण केलं आणि भगवान शिवांना सांगितलं की हे विष तुम्ही प्राशन करा, तुम्ही जगाचे मायबाप आहात, तुम्ही प्राशन करा. आणि ते तुम्ही जर नाही प्राशन केलं तर सगळं विश्व नष्ट होईल. किंवा भगवान शिवांनी आपल्या सर्व जगतावर असे उपकार केले की ते सर्व हलाहल विष स्वतः प्यायले. त्याला म्हणतात देव.
त्यागाची भूमिका ज्याच्याकडे आहे तो देवच असतो. त्याग आहे. त्यामुळे ते हलाहल विष प्यायले आणि त्यांचा हा कंठ कसा झाला, निळा आला, ते त्याचं विज्ञान आहे. आणि नंतर मात्र अमृत निघालं. मला नेवासाची गोष्ट सांगायची. अमृत निघालं, अमृत कलश वर आला. अमृत निघाल्यानंतर सगळे राक्षस धावले अमृत घ्यायला. अमृत म्हणजे काय? ते प्यायल्यावर आपण मरत नाही. आता आपल्याला कोणतं अमृत मिळाले? हुशार आहेत सगळे. बीज मंत्र हे अमृत मिळालेलं आहे तुम्हाला. ज्ञानामृत, बरोबर. 17वी जीवन. नंतर नंतर तुम्ही अभ्यास केला योगाचा, ध्यानाचा, तर कोणतं आपल्याला अमृत मिळतं आपल्या शरीरामध्ये? 17वी जीवनकला. हळूहळू तुम्हाला समजायचंय. आपल्या सिनियर साधकांना सगळं माहिती, त्यांच्याकडून सगळ्या नवीन साधकांनी शिकायचं आहे. इथे सिनियर मोस्ट बसल्यात, या एक आहेत, पलीकडून मागं सगळे आहेत सिनियर. त्यांना एकेकाला गाठा आणि नवीन लोकांनी त्यांच्याकडून शिकून घ्या. आणि तिथे काय अडलं तर मी आहेच. कळलं तुम्हाला? म्हणून हलाहल विष जेव्हा निघालं ते शिवांनी प्राशन केलं. म्हणून शिवांचा कंठ निळा आहे. आपण म्हणतो की नाही काळं निळं झालं, ते निळा कंठ, नीलकंठ. ह्याच्यानंतर हे निघालं काय? अमृत निघालं. अमृत घ्यायला देवही धावले आणि राक्षसही धावले. राक्षसही धावले. तर राक्षसांना मागे सारून देवांनी त्या अमृताला वेढा घातला आणि पटकन, म्हणजे देवांना ते सांभाळताच येईना, तेव्हा भगवान कृष्णांनी मोहिनीचं रूप घेतलं. ते देवाला माहिती असतं काय कुठं काय करायचं. स्त्रीचं रूप घेतलं डायरेक्ट मोहिनी. मग हे अमृत सोडून स्त्रीच्या मागे धावले. कोण? राक्षस सगळे. म्हणजे मोहिनी इतकी सुंदर दिसायला होती की तिच्या मागे धावले. अमृतापेक्षा ती श्रेष्ठ आहे असं वाटलं. बापरे, आम्हाला मुलगी ताईंची स्त्री सुंदर आहे असं त्यांना वाटलं. मग ती स्त्रीच्या मागे धावली. स्त्रीच्या मागे धावल्यानंतर तिच्या हातामध्ये कलश आहे अमृताचा. आणि मग ती वायुयाने आकाश मार्गाने जी पुढे 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 निघाली, तिने नेवासे गाठले तिथे. आणि नेवाशाला, आपलं गाव कोणतं ते? नेवासच, पण तो हे नेवासे गावाच्या बाहेर तिथे एक मंदिर आहे. काय नाव त्यांचं? मोहिनीराज. तिथे त्या मंदिर आहे त्यांचं. त्या मंदिराचं नाव आहे मोहिनीराज. मोहिनीराज हे खूप लोकांचं कुलदैवत आहे. आमच्या परमहंसांचं कुलदैवत आहे मोहिनीराज. अर्धनारी नटेश्वर त्यांचं स्वरूप असं आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणजे ईश्वर आणि इकडे झालेली नारी, असं दोन त्याच्यामध्ये प्रतिबिंब आहे. ते तिथे आहे. मला हे सांगायचंय की असं हलाहल विष ते गेलं, पण अमृत घ्यायला पळालेले सगळे जे दानव आहेत, त्या दानवांना काही ते मिळालं नाही. सगळ्या देवांना अमृत मिळालं. म्हणून देव अमर झाले. आणि ते अमृत स्वतः देवांनी म्हणजे भगवान कृष्णांनी वेगळं रूप घेऊन, स्त्रीचं रूप घेऊन तो कलश तिकडे लांबवला आणि तिकडे त्यांनी देवांना दिलं. असं त्याची ही आहे. ते ह्याच्यावरून निघालं. म्हणजे ओव्या कुठे गेले? ज्ञानोबारायांनी म्हणजे तिथे आता माऊलींनी, आता पुढचा काळ असा आहे, ज्ञानेश्वर महाराज तिथे अवतार झाले. अवतार आळंदीतच झाले, पण फिरता फिरता तिथे गेले. आणि तिथे गेल्यानंतर त्यांना प्रशांत परिसर वाटला. आणि मग सगळ्या निवृत्तीनाथांनी पण त्यांना आज्ञा केली की बाबा तू आता असा एक ग्रंथ लिही की जो जगाला मार्गदर्शक व्हावा. खरोखर आहे. ज्ञानेश्वरी नाही समजली तरी वाचा. वाचून 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 एक दिवस ज्ञानोबाराय पुढे उभे राहतील आणि म्हणतील आता वाच, मग तुला सगळी समजेल. मला कोणी शिकवली ज्ञानेश्वरी? मला कोणीच नाही शिकवली. खरंच नाही कोणी शिकवली. एक दिवस असा आला माझ्या जीवनामध्ये
सद्गुरूंना मी सारखं म्हणायचं, जेवढा वेळ मिळेल तेवढाच आम्ही म्हणायचो. आम्ही तर नोकऱ्या करायचो तेवढ्यात मी म्हणायची की गुरुजी मला ज्ञानेश्वरी शिकायची. आता मला नोकरीला जायचं आणि तेच कसे ज्ञानेश्वरी शिकवणार सांगा, वेळच नाही आपल्याला. त्यामुळे ते हो म्हणायचे, मी सतत विचारायचे, ते हो म्हणायचे, मी विचारायचे, असंच होत गेलं. आणि नंतर मग झालंच नाही ज्ञानेश्वरीचा. पण त्यांनी एक युक्ती दिली, युक्ती सांगितली, ज्ञानेश्वरी पुढे घ्या, म्हणजे वरदान दिली आणि तुम्ही वाचा प्रेमाने आणि माऊलींना म्हणा, माऊली प्रत्येक ओवी मला समजावी असं म्हणा. बोललं मला बोललं सायलेंट. कळलं? प्रत्येक ओवी मला. त्या क्षणापासून महाराजांनी जसा वर दिला त्या क्षणापासून मी वाचलेली ज्ञानेश्वरी मला अत्यंत सुरसपणे समजू लागली. समजल्यानंतर त्याचा अर्थ लक्षात आला आणि अर्थ लक्षात आल्यानंतर आपल्याला आत्मज्ञान झालेलं आहे हे पक्क झालं. आत्मज्ञान म्हणजे अजून खूप त्याचे वेगवेगळे हे आहेत, पण एक आत्मज्ञान असं आहे की ज्ञानेश्वरी सारखा कठीण ग्रंथ जो आहे जो समजत नाही, त्याचा भावार्थ कळला पाहिजे. आणि भावार्थ हा नुसती ओवी नाही कळायला पाहिजे. माऊली त्यावेळेस कुठल्या स्थितीत असतील आणि त्यांना काय सांगायचं आहे हे समजलं पाहिजे, म्हणजे ज्ञानेश्वरी. तेव्हा माऊलींनी कधीतरी दिवाळी पाहिलीच असेल ना तेवढ्या वर्षामध्ये, 15 वर्षामध्ये. तेव्हा त्या दिवाळीच्या साठी ओव्या अशा आहेत. त्यांची दिवाळी म्हणजे असं नाही आपला सद्गुरू आपण आणि ज्ञान एवढंच आहे. पहा, मी अविवेकाची काजळी फेडून विवेक दीप उजळी. ज्ञानेश्वरांना कोणीतरी विचारलं असेल आपल्यासारख्या श्रोत्यांनी, कशाला एवढं लिहित बसलाय, पोरग एवढंसं दिसतंय 15 वर्षाचं, कशाला एवढं लिहित बसतो, अवघड, कोणी सांगितलंय तुला, जा खेळायला पड, असं कोणीतरी म्हटलं असेल. त्यामुळे त्यांनी सांगितलं, मी काय करतोय, अविवेकाची काजळी फेडून विवेक दीप उजळ. मी काय बसलो नाही नुसता. प्रत्येक मनुष्याजवळ अविवेक म्हणजे अविचार आहे. त्यावेळेस तर काय खरं नव्हतं, फार अंधकार होता. एकतर नवंबराय होते तेव्हा कोणते नाही ना राजे, राजा कोणता, यादवकालीन राजे होते तेव्हा. कळलं? ते यादवकालीन राजे म्हणजे ते होते कुठं, मला वाटतं हैदराबादचे, देवगिरी, सॉरी देवगिरी. म्हणजे काही झालं तर देवगिरीला जाऊन तिथं दात मागायचे, इतकं गहन होतं सगळं. हा, नंबरांचा काळ फार गहन, फार अवघड. काय तक्रार करायची तर तिकडे जायचं. त्यामुळं बऱ्यांना वाटलं की माझ्या प्रत्येक गृहस्थाला, प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक मुलाला असं घरच्या घरी मी काय सांगतो ते कळावं, म्हणून ज्ञानेश्वरी. ज्ञानोबाराय सांगतात मी, इथे मी म्हटलंय स्वतः, संपूर्ण ज्ञानेश्वरी मी कुठंच नाही. आपण मी तुम्हाला आवडतंय ना प्रवचन, घर नाही ना वाटत नाही. हा, मी कुणीतरी विचारणार काय करतोस पोराय, मी हे करतोय अविवेकाची काजळी फेडून. आता अविवेक यात सगळं आलं, साधा अविचार आला आणि अविवेक याचा खरा अर्थ आहे की आपल्या बुद्धीमध्ये स्वतःच्या स्वरूपाबद्दलचं जे अज्ञान आहे तेव्हा मी ते फेडतो आहे. आणि हाच खरा परमार्थ. मनुष्याला मी कोण हे कळलं की तो सुखी आहे. आता मी सांगते मी कोण आहे, मला काय करायचं आहे, हेच एवढं समजलं पाहिजे. बाकी ह्या ज्या क्रिया आहेत ना आपण ज्या करतो त्या सहज चालतात. भूक लागली की काय करतो मनुष्य, हा, अवघड नाही ना वाटत. भूक लागली की काय करतो, जेवतो. जेवायला काय लागतं, अन्न पाहिजे ना घरात. अन्नाला काय लागतं, कष्ट करावे लागतं, मिळवावं लागतं, आणावं लागतं, त्याचं दळण आणावं, हे सगळं खूप आहे. ते सगळं आपण करत बसतो एक्सेप्ट दिस. ते सगळं जीवनभर करतो, त्याच्यातच आपलं पेन्शनचं आयुष्य होतं. आणि एक दिवस आपण सगळं माझं 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 म्हणणारा कुणीही एक जीव एक दिवस काय होतो, लक्षात ठेवा,
खूप जीवन छान आहे आपलं, असंच जगा, सुंदर जगा, हसा खेळा, गाणी ऐका, पिक्चर बघा, काय वाटते ते करा. फक्त लक्षात ठेवा एक, हू ॲम आय, मी कशासाठी, माझा जन्म आहे तरी काय, मला काय करायचंय नक्की. भांबवण्यासारखं जीवन नका जगू. मला नक्की काय करायचंय, आपल्याला दिवे उजळायचे आहे. मी अविवेकाची काजळी फेडूनी विवेक दीप, म्हणून दिवाळी आली. दिवाळीचे दिवे पाहून ज्ञानोबारायांना हे सुचलेली ही ओवी आहे की आपल्याला सुद्धा असंच करायला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात असं केलं पाहिजे आपण समाजासाठी काहीतरी, की अविवेक समाजाचा काढून टाकू आणि ओवी रूप दिवे त्या ठिकाणी प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये लावू, असं सांगतात. तै योगी आप आहे दिवाळी निरंतर. आणि योगी लोकांना ज्ञानाशिवाय दिवाळी नाही. आता तुम्हाला सांगितलं असतं मी आज काही नाही, जा घरी, तर तुम्हाला आवडलं असतं का? कारण आजचा दिवस आपण कशाला ठेवलाय? ज्ञानाला ठेवा, सत्संगाला ठेवलाय. सत्संगाशिवाय मज्जा नाही. घरी म्हणजे आमच्या साधकांना तर असं आहे की त्यांना घरीच चैन पडत नाही. घरी गेले की असं होतं कधी एकदा आश्रम उघडा आहे आणि कधी एकदा प्रवचन श्रवण करतोय आणि घरी कधी एकदा ध्यानाला बसतोय. हे जे तुमच्या आवडी आता निर्माण झाल्यात ना, त्या खूप सुंदर आवडी आहेत. कारण आपलं प्रपंच आहे, आपण सगळं करतो आहे, ते बरोबर आहे. आपण जन्माला आलो तेच मुळे प्रपंचात आलो, ते केलंच पाहिजे. कारण प्रकर्षेण पंच, आपल्याच ठिकाणी प्रकर्षाने पंचमहाभूत काम करतात. कोणती कोणती सांगा? पृथ्वी आप तेज वायू, ती सगळी पंचमहाभूत. पंच इंद्रिय आहे, पंच कर्मेंद्रिय आहे, पंच ज्ञानेंद्रिय आहे, ही सगळी इंद्रिय आहे. त्यांच्याद्वारा आपण सामान्य वागतो हे बरोबरच आहे, पण त्या ठिकाणी दुसरे एक काय आहे? मन आहे, आणि दुसरी काय आहे? बुद्धी आहे. प्रत्येक मनुष्याला बुद्धी दिली. आपण म्हणतो तो फार दुष्ट आहे, त्याला बुद्धी नाही. त्याच्या जेवणात दुसरं काय वाढावर घाणेरडं खाईल का तो? ही बुद्धी आहे ना त्याला, म्हणजेच बुद्धी आहे. त्याचा विनियोग तो वेगळा करतोय, पण बुद्धी आहे. अशासाठी लोकांसाठी ज्ञानोबा म्हणतात, मी अविवेकाची, प्रत्येक मनुष्याचा जवळ मी कोण आहे याचं देवा ज्ञान नाही. देवाने विचारलं काय करतोस रे आता? मी हे करतो, असं आपल्याला देवाला सांगता आलं पाहिजे. तुम्ही काय करताय? नाही मी झोपलोय. आपण काय म्हणतो? नाही खूप दमलो काल, आज झोपतो. शरीर झोपायला झोपतच, ते शरीराचे गुण. नेहमी अभ्यास करताना लक्षात ठेवायचं, शरीराचे गुणधर्म वेगळे, मनाचे गुणधर्म वेगळे, बुद्धीचे गुणधर्म वेगळे, आणि प्राणाचे किंवा प्राणाचे गुणधर्म वेगळे. त्यातल्या कुठले गुणधर्म आपण घ्यायचे? तसतस आपल्या हातून होतं. सकाळी उठल्यापासून आपण काम करतो, काम झालं की सगळं हे जे ओळीने आहे ते आपल्याला करायचंच आहे, सामान्य सगळं. पण त्यात विशेष एक असं ओवायचं आहे, आणि ते ओवणं म्हणजे आपला दिवा आहे, मार्गदर्शक आहे तो. अविवेक जो आहे तो सतत आपल्या बुद्धीत कार्य करतोच, करत नाही असं नाही. अविवेक म्हणजे अविचार. प्रत्येक वेळेला एक विचार आला की त्याच्यावर अविचार येतोच. अविचार काय आपली पाठ सोडत नाही. तसं अविचार आला की त्याचं विचारात रूपांतर करण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये यावं, त्यासाठी आपण प्रयत्नशील पाहिजे. तर प्रयत्नशील म्हणजे हे पाहिजे की घरी तुम्हाला तर सगळं माहिती आहे आपलं रुटीन काय. कामं झाली, सगळी झाली की 2-3 मिनिटं देवापुढं डोळे बंद करून आपल्या आसनावर बसावं. आसन झालं की आपोआप काय लागतं? ध्यान. ध्यान हे का शिकवावं लागतं? आजकाल खूप गुरु आहेत आणि खूप आश्रम आहेत आणि खूप सगळं सारं चालतं. मोठमोठे डोंगर लोकांनी खरेदी केले, तो तिथं आश्रम काढले आपल्या आगळंब्याला. यांनी सांगितलं मला. आणि तिथं हे चालतं ध्यान, म्हणजे इकडं सगळं जवळ आले. त्यामुळे ध्यानाची खूप गरज आहे हे तर दिसायला लागलं. आणि लोक खूप येतात शिबिराला वगैरे ध्यानाची, ते उभीच नाही, शिबिराला येतात. काहीतरी हवंय लोकांना. अशा वेळेस एक सद्गुरू तयार पाहिजे. असे खूप सद्गुरू पाहिजे जगात, खरे
खरे खरे. खूप पाहिजे त्याच्या अंडर खाली अंडर नाही खरे. तसेच गुरु खूप आहेत. गुरु अनेक असू शकतात, सद्गुरु एकच असू शकतो. कोणत्याही काळात पहा, भारतामध्ये एकच सद्गुरु होते, ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, असे काही सद्गुरूच होते ज्यांना ती पदवीच आहे. ज्ञानेश्वर, रामदास स्वामी हे सद्गुरूच होते. कळलं तुम्हाला? म्हणून सद्गुरू मिळतच नाही कुठंच. किती पैसे खर्च करा, कितीही पैसे खर्च करा, काय दळवीताई सद्गुरू मिळाला का कुठं? नाही. आज आमच्या दळवीताई आल्यात अमेरिकेतून. किती वर्ष झाले जाऊन दळवी? 5 वर्ष. पंचवार्षिक योजना पूर्ण झाली आणि त्या आल्या. बा, तेव्हा मला हे सांगायचंय की दिवाळी असो, दसरा असो, काही असो, आज जसं आपल्याला इथे जमून आपल्याला बरं वाटते, तसं घरीही आपल्याला आपल्या बरंच वाटलं पाहिजे असं वातावरण निर्माण करा. असू दे, आपल्या पलीकडच्या अलीकडचे काही मतभेद असतात, सगळं असतं, मला माहिती ते सगळं खूप छान, सगळं मला माहिती. कारण मी एक शिष्य आमच्या गुरूंनी असा निवडला ज्याने संसार केलाय, लग्न झाले, सगळं झाले, आणि मग एक शिष्य असा इथे बसवला. त्याचं कारण आहे की लोकांनी म्हणू नये तुम्हाला काय माहिती. बरोबर आहे? लोक कधी म्हटले नाही पाहिजे तुम्हाला काय माहिती, असं आहे. तेव्हा एक ज्ञानोबाराय असे आहेत की ज्यांना हे सगळं काही त्यांचं झालं नव्हतं, तरी लोक त्यांना म्हणत नाहीत तुम्हाला काय माहिती. म्हणतो का? कारण त्यांनी अनुभव असे सुंदर लिहिलेले. योग महिला, आपल्याला ईश्वराशी योगायोग व्हावा असं वाटलं पाहिजे. खालच्या बाजूला काळी किंवा पान असेल. हा, माझ्या बाजूला कर. माझं वाक्य तुटलं. काय सांगत होती? माऊलींचं संसार नाही, ते झालं. त्यांना कोणी म्हणत नाही. माऊलींना कोणी म्हणत नाही. हा, माऊली सर्वज्ञ आहे, त्यांना काय प्रॉब्लेम नाही. हल्लीच्या काळामध्ये सद्गुरू या व्यक्तीला आहे महत्व, नाही असं नाही, पण खरा सद्गुरू लोकांना कळत नाही, कळायला मार्ग नाही. ठीक आहे, तुकाराम महाराजांना त्या काळी किती लोकांनी ओळखलं. म्हणजे मी तर बरोबर त्याच मार्गावर आपण चाललेलो आहोत की मला ओळखावं असं मी कधी वागतच नाही मुद्दाम. मला तेच लोक ओळखतील जे आश्रमात येतील आणि ज्यांना इथे ऐकूनच कळेल की मी कोण आहे किंवा आपलं काय ज्ञान आहे, हे फक्त इथे येणाऱ्याच लोकांना कळेल. ज्याचं नशीब आहे तो येणार. यांचं नशीब होतं, यांचं होतं, ह्यांचं होतं. तुमचे सगळ्यांचे नशीब चांगली आहेत. जन्म मरणाचं ज्ञान होणं हे फार भाग्याचं काम आहे. एक जन्म झाला आईच्या पोटी, जन्मलो, वाढलो, खाल्लं पिल्लं, कपडे नेसले, आता कोणी कोणी काय काय खरेद्या मस्त केल्या असतील, ते सगळं ठीक आहे, उत्तम आहे. उलट सगळं उत्तम मिळावं प्रत्येकाला. सणवार आले तर सगळ्यांना सगळं मिळावं ही आपली संस्कृती आहे. माझं पण तेच मत आहे. पण उत्तम कशाने होईल मनुष्य? ज्ञानाने किंवा विचाराने. बरं, विचारांची श्रीमंती प्रत्येकाजवळ असली पाहिजे. विचार कसा करावा? कोणताही विचार आला तर तो उलटा नको, सुलटा हवाय. घरी असे प्रसंग येतात पहा, एखादा पोरगा असं ते फुल हट्टाला पेटतं, इतकं हट्टाला पेटतं की ते कोणाचंच ऐकत नाही. मग त्याच्यातला एखादा हट्ट आपण ध्यानात घ्यायचा, म्हणजे मनात घ्यायचा, आणि त्या बर तुला हे हवंय का, बरं चला देऊन टाक. तसं ध्यान आहे तुमचं आमचं. ध्यान हे लेकरू आहे, एक वेळ असं विचारात घ्या. बसलो ध्यानाला की काय होतं? पहिलं कोणीतरी जोरात हाक मारत. ध्यान तुम्हाला लवकर लवकर जवळ बोलवीतच नाही, नीट लक्षात घ्या. तुम्ही बसता का ध्यानाला का नाही? ध्यान असं एक आहे की तुम्हाला कधीच ते जवळ करणारच नाही, हा त्याचा प्रण आहे. मी लागूच देत नाही ध्यान. आणि त्याच्या आत संगतीला आहेत सगळे इतर,
कोण आहे सांगा. इंद्रिय. षड्रिपू आहे, काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मद आहे, मत्सर आहे. हे सगळे षड्रिपू त्याला संगतीला बाजूला आहे. मला सांगा, ध्यान करायचं म्हटल्यावर संगती कशी पाहिजे? उत्तम पाहिजे ना. तशी इथं नाही. ध्यान करायला सांगितलं तर घरी गेल्यावर मला माहिती काय काय होतं. मुद्दाम आमच्या सद्गुरूंनी असा सद्गुरू इथं बसवला की ज्याला संसार सगळा अख्खा माहिती आहे की काय काय होऊ शकतं. त्यामुळे मला तुमच्या ठिकाणी कधी दोष दिसत नाही. सगळे असे लोक आहेत की ज्यांना घरी डिस्टर्ब आहेत किंवा कोणाला नसेल पण आहेत. ध्यान हे अत्यंत बारीक वस्तू आहे पहा, खूप बारीक बारीक सुई असावी. आणि त्याच्यात कोणीतरी सांगितलं, ए बाई इकडे मला एवढा दोरा होऊन दे, परीक्षा आहे. सुईत दोरा होणे ही परीक्षा आहे. आणि तो तुम्ही होऊन दिला तर म्हातारीला काय झाला? आनंद झाला. बर, हुशार आहे, हुशार. तसं हे ज्ञान आहे. बारीक आहे पण दिव्य आहे. बारीक आहे पण समजलं तर ते सगळं आपलं आहे. बारीक आहे, सूक्ष्म आहे, पण समजावून घेण्याचे कष्ट आपण घेतले पाहिजे. काही अडू द्या, मी आहे नाही तर सांगायला, कोणताही प्रश्न अडू द्या. माझ्या एक लक्षात येतं, आमचे साधक कधीच प्रश्न विचारत नाहीत. त्या अर्थी इथल्या प्रवचनांनी सर्वांना सगळी उत्तरं माहीत असतात. बरोबर? म्हणजे मलाच खंत वाटते की कोणी विचारत कसं नाही, काय चाललंय काय नक्की. विचारतच नाही कोण. ते म्हणले नाही आम्हाला सगळं माहितीच आहे, मग काय विचारायचं. म्हणजे तुम्ही सांगताय ते आम्हाला लक्षात आहे. हा, तर ते छान आहे, पटते. हा, असं आहे. तेव्हा आपल्या ठिकाणचे दुर्गुण आहेत ना, ते पहिले लक्षात आणा प्रत्येकाने. सगळं काय फार आपण काय खूप दुर्गुणी नाही आहोत, इथं आलोय म्हणजे नक्कीच नाही. पण सांगतो स्वभावात पण आपल्या काय 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 असू शकतं ते लक्षात घ्या. आणि ध्यान लावताना शांत पहिला आपला आसन चेक करा. काय घेतोय आपण, खाली बसा. कोणतंही ओढायचं नाही आणि त्याच्यावर बसायचं नाही. दुसऱ्याचं आसन कधीच घेऊ नका. प्रत्येकाच्या शरीरातली किरण वेगवेगळी असतात, लक्षात घ्या. कोणाला काम विषय जास्त असतो, ती किरण लागते. आसन दुसऱ्याचं घेऊन बघा एकदा कधीतरी. कोणता विषय आत वाढतो ती परीक्षा घ्या, म्हणजे तुम्ही घेणार नाही. कळलं? ध्यानाचे नियम आहेत, तसं करा. आसन घ्या, आसन शुद्ध पाहिजे, ते आपलं आपल्याला पाहिजे. नंतर मांडी साधी घालून बसा. सुरुवात साधी मांडी घालून जे ध्यान होईल, जे ध्यान, तर मला असं मत आहे माझं की एकदम बसलं की लागलं पाहिजे. कारण काय, ती गोष्ट आपली सांगण्यासारखी. ती कोण प्रियकर कोणते, ते नमाज पढत असते. लैला मजनू. सर्वांना जोडी माहिती आहे. गोष्ट सांगते. मजनू आला भेटायला शिव, काय ते गावाची शिव, तिकडं तो उभा राहिला. त्याने निरोप दिला लैलाला. ही प्रसिद्ध जोडी आहे. म्हणला लैला मी आलेलो आहे आणि तू पळते. ती जशी होती तशीच पळाली. पळता 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 त्या वेगामध्ये एक रस्त्यामध्ये वेळ झाली म्हणून एक मुस्लिम ग्रस्त आपलं पांढरं स्वच्छ फडकं अंथरून त्याच्यावर नमाज पढत होते. आणि ही जी आली ती त्या फडक्यावर तुडवून परत पळाली पुढं. इतका वेग होता हिच्याकडे की तिला मध्ये काय आलंय तेच कळलं नाही, कळलंच नाही. लक्षात ठेवा गोष्ट नीट. आणि मग त्या मुसलमानाने दुसऱ्या दिवशी तक्रार केली तिथल्या राजाकडे, मी नमाज पढत असताना ही बाई अशीच आली. एक तर ही हे आहे, प्रियकराला भेटण्यासाठी चाललेली आहे, तिचं वर्तन चांगलं नाही आणि म्हणून न्यायाधीशांनी न्याय करा. खटला चालला. न्यायाधीशांनी याही माणसाचं म्हणणं ऐकलं आणि नंतर तिला उभी केली त्या ह्याच्यामध्ये, पिंजऱ्यामध्ये उभी केल्यानंतर तिने सांगितलं की मला सर एकच सांगायचं आहे, मला द्या तुम्ही फाशी, समजा मी चूक केली, पण मला एक सांगायचं आहे. पहा
प्रत्येक गोष्ट जी करायची आहे, साधा तुम्हाला कुकर का लावायचा होईना, मनापासून करा. जेव्हा तुमचं लक्ष नसेल तेव्हा तुम्ही काहीच करू नका, शांत बसा, स्वस्थ बसा. या गोष्टीवर तुम्हाला जाणवेल. मग ती त्या ह्याच्यामध्ये उभी राहिली कटाहारामध्ये, आणि न्यायाधीशाने विचारलं, बाळा काय झालं नीट सांग. ती म्हणली, सर माझ्या विरुद्ध तक्रार आली, मला मान्य आहे, मी गेले तिथून, पण एका साध्या प्रियकर मनुष्याला भेटायला जाताना जर माझ्या शरीराचं भान हरपतं, तर नमाज पडताना ह्याचं का नाही भान हरपलं? चूक कोणाची सांग ना मला. मला फार ही गोष्ट आवडते. हा, माझं लक्ष साध्या मरक्या पुरुषाकडे लागले तरी मी भान हरपून ते कधी तुडवलं मला माहित पण नाही. तसं या माणसाचं लक्ष परमेश्वराकडे का नको लागायला, याचं मला उत्तर द्या, मग मला शिक्षा द्या. न्यायाधीश विचारात पडला. जगात असे काही प्रश्न आहेत की न्यायाधीशच विचारात पडतात. आणि त्यांनी उत्तर दिलं, म्हणले, बाई तुम्ही जा, तुम्ही निर्दोष आहात, ह्याला शिक्षा करा, चला. खरंय ते. अल्लाह तालाचा तुम्ही नमाज पडताय तर तुमचं देहभान का नाही हरपलं? तसं ध्यानामध्ये आपलं सर्वांचं देहभान हरपलं पाहिजे. त्याला म्हणायचं ध्यान, त्याला म्हणायचं ईश्वराकडे लक्ष लागलं. नीट हा, ऐसी लागी लगन, ऐसी लागी लगन. आमच्या मीराबाई, कोणतरी विचारायला आलं, कुठे आहेत मीराबाई? तिला असे सारखे घेऊन पोलीस पकडून न्यायचे किंवा राजा पकडून न्यायचे. काय करतात? ही भजन गात होती, तिला भजनामध्ये काहीच सुधारायचं नाही. भगवान कृष्ण समोर येऊन पाहिजे तिचा, तन्मय झालेली मीरा. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, वो तो गली गली हरि गुण गाने लगी, महलों में पली बन के जोगन चली, मीरा रानी दीवानी कहाने लगी, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. म्हणा. कोई रोके नहीं, कोई टोके नहीं, मीरा गोविंद गोपाल गाने लगी, बैठी संतों के संग रंगी मोहन के रंग, मीरा प्रेमी प्रीतम को मनाने. आपला ईश्वर हाच आपला प्रेमी आहे. कारण तुम्हाला आता अर्थ सांगते, आपल्या प्रत्येकाच्या देहामध्ये आत्मा आहे, त्याचा छंद लागा. हे छंद नको, हे छंद मेल्यावर बरोबर येणार नाही, ते खड्ड्यात घालतील. पण आत्मा नावाचा जो योगी आपल्या इथे बसलाय, आणि याच शरीरात येणेच शरीरे शरीरा येणे सरे, याच शरीरात राहून या अभोगी मनुष्य, या अभोगी शक्तीचा त्याला जागवा. बोला. कोई रोके नहीं, कोई टोके नहीं, मेरा गोविंद गोपाल गाने लगी, बैठी संतों के संग रंगी मोहन के रंग, मेरा प्रेमी प्रीतम को मनाने लगी, वो तो गली गली हरि गुण गाने लगी, महलों में पली बन के जोगन चली, महलों में पली बन के जोगन चली, मीरा रानी दीवानी कहाने लगी, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. मीरेचं पण उदाहरण खूप सुंदर आहे. मीरेला केवढी अध्यात्मामध्ये प्रखर तुम्हाला विरोध असतात, लक्षात ठेवा. आपणच नाही काय, मोठ्या मोठ्या लोकांनी विरोधच सहन केला. विरोधाशिवाय परमार्थ भक्ती हा, हे लक्षातच ठेवायचं. आणि कधीतरी जर वैतागलो असं एकच भक्तीच करायची, बाकी सोडून द्यायचं.
नशीब आहे तुम्हाला मला अजून विष तर कोणी दिलेलं मला दिलं होतं एकदा माझं झालं. मला एकदा विषप्राशन दिलं होतं एका व्यक्ती, मज्जा आली. पण मी इतकी हुशार, विष म्हणजे ते पोटात गेलं दुधात. मला 15 दिवस अगोदर ध्यानामध्ये दिसलं होतं. असा पेला पुढे आला, त्याच्यामध्ये ते विष आहे, मला दिसतंय ध्यानामध्ये. आणि मला शक्तीने सांगितलं की तुम्हाला पहा विष येणार आहे, तुम्ही जपून दूध प्या, सांगितलं होतं. 15 दिवस झाले मग आम्ही विसरलो, आणि मी इथं बसल्यावर सगळंच विसरतो, मला कशाचंच भान नसतं. तसंच झालं. ते दूध मी दिसतंय मला, पण व्यासपीठावरती खूप गर्दी होती, त्याच्यामध्ये मी ते विसरून गेले आणि घटकन दूध घेतल्याबरोबर माझ्या लक्षात आलं. पण तोपर्यंत माझी जीभ पूर्ण लोळी पडली होती, मला बोलता येईना, शब्द येईना मुखातून, काहीच होईना. मग सगळ्यांनी उचलून मला घरी नेलं, झोपवलं. मी शुद्धीवर होते, हे होतं ना शुद्धीवर, हे काय जातं का कुठं. तिथं संकल्प केला पटकन विश्वासवर घेऊन की हे जे गेलेलं आहे त्याचा वाईट परिणाम न होता हे उलटी वाटे किंवा शौचा वाटे पडून जावं, एक संकल्प पुरे आहे. आणि जवळजवळ 3 आठवडे मी आमच्या टेरेसवर सारखी झोपायला जायची. संध्याकाळ झाली की थंड हवा खायला, कारण ते इतकी आग व्हायची शरीराची, खूप आग 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 आग. म्हणजे मी ते सहन केलेलं आहे. मीराबाई सहन कशी करत असेल, मी प्रत्यक्ष सहन केलेलं आहे. म्हणा राणाने विष दिया, मानवामृत पिया. मीरा गोविंद में सरिता समाने लगी, दूर लाखों सहे, मुझसे गोविंद कहे। मीरा गोविंद गोपाल गाने लगी, वो तो गली गली हरि गुण गाने लगी। महलों में पली बन के जोगन चली, महलों में पली बन के जोगन चली, मीरा रानी दीवानी कहाने लगी, लागी लगन मीरा हो गई मगन. भक्ती अशीच आहे बाबा, तुम्हाला कोण बोलणार नाही असं नाही, सगळेच म्हणतील. आणि भक्ती करणारा मनुष्य बावळट आहे असं लोकांना पहिलं मला पण लोक बावळट म्हणायचे, आता पण म्हणतात. काय त्यांना कळत नाही बावळट आहे ना. आता म्हणल्यावर काय होईल तुम्हाला माहिती का, सांगू का गंमत. आता जर कोणी काय म्हटलं तर काय होतं, हे लागतात त्याच्या मागे. आता कोणी काय बोललं मला काय लागत नाही, मी शांत असतो, मला काहीच होत नाही. पण गुरुजी मागे लागतात त्याच्या, प्रारब्ध बनवून. हे सांगते फार सावध राहा. म्हणजे तुम्हाला शंका आलेली मला 100 विचार. जर काय कोणी नावं ठेवली कोणत्याही प्रकारात, हे मागे लागतंय. त्यांना काय आता दुसरं काम नाहीये, समाधीतच आहे, पण ते जागृत आहे. काही जर काही इथं विरोध झाला, त्यांना प्रारब्धात गरगर 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 फिरवतात. ज्ञानही राहिलं, सुखही राहिलं, असं आहे. आणि इथे शक्ती आहे, इथे व्यक्ती नाही. इथे ज्ञानेश्वरीच्या ज्ञानामृतामध्ये न्हालेली एक शक्ती आहे व्यासपीठात, व्यक्ती नाही. व्यक्तीला बोललं तर चालतंय, शक्तीला बोललं तर चालत नाही. काय तसं आहे. मग आधीच मी सावध, आता खूप उशिरा सावध केलं कोणाकोणाला. अशी गंमत आहे, सावध केलं म्हणजे चुकवायला ना. पूर्वी मी काहीच सांगत नसे, म्हणून तर मग विष दिलं नाही का बाईनेच दिलं विष. मग ते विष गेलं, ते 3 आठवड्यांनी गेलं, बाहेर गेलं समजा. पण ते आहे, मला अनुभव आहे की मीरा राणी जी आहे ती कसं तिने दिवस काढ. तिचं तर कोणीच नव्हतं घरामध्ये, कोणी बाजूही घेतली नाही, स्त्रियांनी पण घेतली नाही. पुरुष तर पुरुष, ते छळतच होता तो दीर. त्यामुळं असं परिस्थिती असताना
एक दिवस मीरा राणी कृष्णाच्या मंदिरात गेली. तिथे कृष्णाला सांगितलं, देवा आता पुरे झाला हा छळ. एक दिवस मनुष्याला असं वाटतं, तुझ्यासाठी मी हा छळ सहन करते, पण आता नको मला. म्हणून मीरा राणी कृष्णाच्या मूर्तीमध्ये विलीन झाली. तसं आहे हा चरित्र. आणि मीरा राणीचे बाहेर जाताना नुसती पावलं उठलेली तिथे आहेत आता मीरा राणीच्या मंदिरात. कुठे ठिकाण? मेवाड. पण गाव कुठे? कुठलं गाव? मेवाडच असेल. हा, तुम्ही गेलात ना तिथे? चित्तोड नाही. बरं जाऊ द्या, आपण ऍड्रेस काढला आणि सगळेजण ट्रिपला जाऊ. चालेल? ट्रिप राहिली काढायची, मला माहिती आहे. हा? हो, पहिलं मोरगाव. मग मोरगावला जाऊ आपण. हा? मला मोरगावची तरी काढ ना तू. मी नुसतं तुम्हाला मी आश्वासन देते, पण ट्रिपचे मुख्य हे आहेत, यांना पकडायचे. त्यांचे वेळच काढत नाहीत आपल्यासाठी. द्वार यात्रा शनिवार रविवार काढायचे. हो ना, 1 वर्ष झालं. मी पण वाट बघते. मी तर गेले का तुम्हाला सोडून आणून? कुठं गेले? आणि रोज त्याला आठवण करते. तुमचं काम मी करते बरोबर, पण अजून काय गाडी हले ना. नंतर राग आला ना तर मीच एसटी करेन, तुम्हाला घेईन जाईल. असं करू आपण. पण तुम्हाला सगळ्यांना भैया लागतो ना, म्हणून मग मी थांबले. माझी तयारी कळलं तुम्हाला? काय काय सांगितलं? कुठं होतं? कोणतीही गोष्ट करायची झाली, आता दिवाळी आहे ना, तर दिवाळीतला आपण अनारसा विषय घेऊ. अनारशाला काय काय लागतं सांगा, कोण सांगेल मला? तुमचं जाऊ दे, इकडे बघ. नाही, करायचं कसं? पायगुळे काय बोला, एकानेच कोणीतरी नीट सांगा. किती दिवस? 3 दिवस. बरोबर. पुढं पुढं ऐका सर्वांनी. एकाने सांगा कुठेतरी. हा, टॉवेलवर पसरायचे. हा, बरोबर अगदी बरोबर. पाणी पूर्ण निघून गेलं की ते मिक्सर मधनं काढायचं. बरोबर. पुढं आणि मग मिक्सर मधनं पूर्ण बारीक झालं की जेवढे तांदूळ तेवढा गुळ, बर असं ते प्रमाण मळून घ्यायचं, तेवढं घालायचं आणि मळायचं. झाले अनारसे. आणि मोहन घालायचं त्याच्यात, थोडं मोहन घालायला आणि मग करायचं. पण भिजवायचं ना पीठ. हा? ऐका, पण अनारशाचा मूळ मुद्दा असा आहे, अनारसे हा पदार्थ करताना पीठ भिजवावं लागतं. लगेच करता येत नाही. लगेच केले तर काय होतं, विरतं. त्यामुळे अनारसा हा पक्वान्न जरी असलं तर ते खूप कष्टाचं काम आहे. हल्ली कोणतंच कष्टाचं काम होत. तुम्ही सगळ्यांनी विकत चांगले खाल्लं असेल, कोणीच करत नाही काय. आणि अनारसा हाच खाण्याचा पदार्थ, माझा आवडीचा पदार्थ आहे अनारसा. त्यामुळं अनारसा करायला कष्ट लागतं. तसं भगवंताच्या भक्तीला कष्ट पाहिजे. काय कष्ट करायचे आहेत? देह कष्ट नाही. देह संपूर्ण संसाराला द्या, करा कष्ट संसारात. पण हे जे आहे ना बुद्धी आणि चित्त, याच्यात थोडासा विचार करा. कष्ट करता ह्याच्यात विचार करा की हे कष्ट मी करतोय किंवा करते आहे, ते किती वर्ष मी करणार आहे. 1 नंबर 2, कोणासाठी मी करते आहे. आणि नंबर 3, किती वर्ष मला करावं लागणार आहे. आणि नंबर 4, हा देह गेला तर मग काय? तुमचं भांडवल म्हणजे हा शरीर आहे. फक्त तुमचं पैसा नको आहे इथे. भांडवल अध्यात्माचं जे आहे ते फक्त स्वतःचं शरीर माध्यम खलु धर्म साधन. फक्त शरीर आहे. बुद्धीने विचार करायचा आहे,
मनाने, आणि इथं तुम्हाला सावध करते, बुद्धी विचार करेल पण पळतो कोण? तेव्हा मनाकडे लक्ष द्या. बुद्धीने विचार करा, मनाकडे लक्ष द्या, सावध राहा. मन कधी पळून तुमचं घालवील सांगता येत नाही. मनाकडे लक्ष द्या. म्हणजे बुद्धी आहे, मन आहे, तिसरं काय आहे? चित्त. चित्त हे जे आहे यांना कामाला लावा. मन, बुद्धी, चित्त, अहंकार सहित प्राण, ही जी माणसं आहेत ना 6, ही आटोक्यात आली पाहिजे. बस बाकीची ही इंद्रिय जी आहे ती संसार करतील, पण या 5-6 इंद्रियांनी काय केलं पाहिजे? चिंतन, अंतर्मुखत. ही जी अध्यात्मातली ही खरी गोष्ट आहे की आपल्याला कळतंय तरी होत का नाही? सांगा मला, होत का नाही प्रदीप? हा 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 एवढं कुठं आलं? जे बुद्धी योगा योजिले तेची पारंगत जा. जे अर्जुना या बुद्धीने चालतील तेच ह्याच्यामध्ये पारंगत, म्हणजे त्यांनाच हे ज्ञान समजेल किंवा तेच हुशार होतील. बुद्धी निश्चय आत्मज्ञान, आत्मरूप भावे ब्रह्मरूप भावी आपणा ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण. याचं जर एकदा वेळ लागला ना मला, तो माझ्यासारखं वेळच लागलं पाहिजे फक्त. हा प्रत्येकाने वेळ व्हा. तुम्ही इकडं थोडे वेळ, तिकडे थोडे वेळ, इकडे थोडे वेळ, तिकडे थोडे, त्यामुळे तुमची गोची झाली आहे सगळ्यांची. झाली की नाही सांगा. घरात वेळी झाली तर म्हणतील ना दवाखान्यात. इथं वेळी झाली तर आम्हाला बरं आहे ना. इथं वेळी झाली आम्ही नुसता हात ठेवला की झाला दवाखाना. घरी झाल्यावर घरची म्हणतील चला हिला दवाखान्यात सांगून ठेवायचं, मी जर वेळेसारखं काही केलं तर दवाखान्यात नेऊ नका, माताजींकडे असं सांगून ठेवायचं. अशी मज्जा असते. ध्यान हे का करायचं आहे? ध्यान म्हणजे आठवण. आपल्या स्वतंत्र जीवनामध्ये ज्याने जीवनदान दिलं, आईच्या पोटात होतो 9 महिने 9 दिवस गर्भगोळ, बाहेर यायला जर अडथळे आले असते तर हात पाय कापले असते डॉक्टरांनी. नीट लक्षात घ्या. डोळ्यांनी आंधळ जन्मला असतो तर जग बघितलं नसतं. हात पाय काय अर्धे असते तर चालू शकलो नसतो. तोंडात जीभ नसती तर बोलू शकलो नसतो. हे सगळं आहे बरं, खूप विचार करा. दिली इंद्रिये हात पाय कान, डोळे मुख बोलावया वचन, जेणे तू जोडेसे नारायण, मग का चित्तीन धरावे तुकाराम महाराज. सगळे खूप सांगितलंय हो संतांनी. हे सगळं तुझ्यासाठी दिलंय भांडवल. अध्यात्माला भांडवल काय? तुमचं शरीर, इंद्रिय, बस. ती गोष्ट पण सांगा. ते ऋषी कोण ऋषी? ते शिष्याला सांगतात लिहून घेते. हा तुम्हाला एक गोष्ट सांगते अजून एक, म्हणजे तुम्हाला बरं मस्त वाटेल. हा काय झालं, एकदा जैमिनी ऋषी शिष्य होता, चांगला शिष्य होता, फर्स्ट क्लास, पहिल्या नंबर. आणि ऋषी कोण? व्यास ऋषी. व्यास महर्षींचा केवढा अधिकार आहे बाबा. आपण गुरुपौर्णिमा त्यांच्यासाठी साजरी करू. या बाकीचे गुरु काय इकडे तिकडे गल्ली वळत आहेत, 100 गुरु. व्यास महर्षींची ती आहे व्यास. पण व्यास स्वतः होते तेव्हा त्यांच्या हाताखाली जैमिनी नावाचा एक शिष्य होता, अत्यंत हुशार, कुशाग्र बुद्धी आणि खूप खूप हुशार. तो त्यांच्या हाताखाली लेखन करायचा, ग्रंथ लिहायचा. एकदा व्यास महर्षी बसले, छान म्हणले बाबा लिहून घ्यायचं. म्हणले घेतो. कसं काय चाललंय ते हाताने? लिहून घेतो म्हणले. लिहायला बसले जैमिनी. हुशार मुलगा आहे, हुशार मुलगा असतो, पण त्याला एक माहिती नसतं.
त्यांना मी हुशार आहे आणि गुरूंचा शिष्य आहे बास. त्याला माहित नसतं की गुरूंचीच आज्ञा फक्त पाळली पाहिजे, बाकी जर काय केली लोडगोड मग गेली हुशारी. तसं व्यासाने सांगितलं, बाळा एवढं वाक्य लिही, बलवान इंद्रिय ग्रामो विद्वांसपी न करशति. लई संस्कृत होतं ना तेव्हा. तो म्हणला मी नाही लिहिणार. आता विद्यार्थी आहे ना, लिहायला पाहिजे ना. तो म्हणला हे नाही मी लिहिणार. आज कसं होईल? जर विद्यार्थी हुशार असेल त्याच्या पुढे बलवान इंद्रिय काय करणार? बघा आता. तर गुरु म्हणले बघ जरा थांब, तुला उलट करून दाखवतो. मनात म्हटले बलवान इंद्रिय ग्रामो विद्वान सते, म्हणजे इंद्रिय आहेत का तुमची बलवान, पण मी विद्वान आहे ना, मला काहीच करू शकणार नाही. अहो इंद्रिय ती विश्वास ठेवा, कधी उचलतात आणि कधी पळतात, कधी पाडतात कळत नाही. जाऊ द्या पुढचं नाही सांग. मग ते झालं. मग व्यास म्हणले नाही लिहिणार का? ठेवून दे लेखणी. ठेवून दिली. म्हणजे मी नाही असल्या लिहिणार, इंद्रिय आमच्या पुढे काय करतात असं म्हटलं. एक दिवस 2 दिवस जाऊन दिले व्यासाने. तिसऱ्या दिवशी हे जैमिनी म्हणजे शिष्य आपल्या कुटीमध्ये यज्ञ करत असत. यज्ञ करता 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 यज्ञ सुरू होतो आणि भरपूर पाऊस येतो बाहेर. तिन्ही सांजेची वेळ. बघा नीट ऐका, सगळ्यांनी इकडे नीट लक्ष द्या. तिन्ही सांजेची वेळ आहे, भरपूर शांतता आहे, यज्ञ उत्तम चाललेला आहे. असं होता होता बाहेर अचानक मुसळधार पावसाची धार लागते, सारखी संततधार. आणि थोडासा असा झोपडी बाहेर बघतो तर एक सुंदरी 16 वर्षाची मुलगी त्याच्या त्या झोपडीच्या धारेच्या खाली अशी उभी राहिलेली असते, अंग चोरून. का तर तिला पावसापासून रक्षण पाहिजे असं म्हणून. तर जैमिनीला वाटलं असं शक्य नाही, आपल्या डोळ्यावर काहीतरी आपल्याला भास होतोय. पण पुन्हा पुन्हा पाहते, इकडं हवन टाकते, इकडं पाहते, इकडं हवन टाकते. हवनाचं लक्ष कुठं गेलं? झोपडीच्या बाहेर गेलं. पुन्हा पाहिलं तर पुन्हा उभी आहे, उभी आहे. मग ते हवन ठेवलं. पहिली चूक. हवन काय झालं? अर्धवट ठेवलं. उठला, उठू नये यज्ञात. आणि उठून क्षमा पण नाही मागितली यज्ञनारायणाची. उठून बाहेर गेला. बघतो तर ती सुंदरी आहे, 16-17 वर्षाची. म्हटला की तुम्ही असं करा ना, आत या ना. तुम्ही भिजता कशाला पावसात? ठीक आहे, माणूस घ्या, तुम्ही पावसात भिजू नका, आत या, इथे येऊन बसा. माझा यज्ञ चालूच आहे, थोडीशी तुम्हाला यज्ञाने शरीराला बरं वाटेल, तुम्ही या. ती पण आत आली, बसली. मग थोडस बरं वाटलं. मग हवन राहिलं बाजूला. मग थोड्या गप्पा सुरू झाल्या. हवन करता करता गप्पा सुरू झाल्या. कोण कुठल्या काय हसतायत हे, मग मला हसू येत. हा, कोण ताई, तुम्ही कुठल्या काय कसं, असं गप्पा चालू झाल्या. परिचय झाला. परिचय झाल्यानंतर थोडा वेळ, बराच वेळ गेला येतो. हवन सगळं झालं. मग हे पण बसले, त्या पण बसल्या. असं करता 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 पुन्हा गप्पा सगळ्या प्रपंचावर आल्या. मुद्दा एकच आहे, बलवान इंद्रिय. मग विचारलं तुमच्या घरी कोण आहे, आमच्या घरी कोण, असं. आणि मग असा विषय निघाला सर्वात शेवटी की त्याने विचारलं की तुम्ही माझ्याशी लग्न करू शकाल? कोणी विचारलं? वैराग्य प्रथम खाली कोणाचं आलं? तुम्ही लग्न करू शकाल माझ्याशी? तर ती हसली. ती म्हणले चालेल, काय हरकत नाही लग्न करायला, फक्त आमची एक अट आहे म्हणजे माझ्या घरची. म्हणले नवरीला पाठीवर घ्यायचं खांद्यावर आणि या कुटीला झोपडीला 3 फेऱ्या मारायच्या नवरदेवाने, एवढीच अट. काय म्हणे एवढीशी अट बघू करतो. ते यज्ञ राहिलं जागेवर, सगळंच राहिलं जागेवर. बाहेर गेले दोघंजण. पाऊस थांबला होता आणि हिला खांद्यावर घेतली आणि 1, 2, 3 म्हणजे तिसरी प्रदक्षिणा संपली की आपलं लग्न झालं. अत्यंत खुशीत स्वारी. सर्वांपेक्षा गुरु हुशार असतात, लक्षात. काय माहित नाही, पण गुरु हा ज्ञानी असतो. मग ती तिसरी प्रदक्षिणा घालता क्षणी पाठीवर जैमिनीला इतकं जड जड काहीतरी वाटाय. म्हटलं आता ती सुंदरी होती, जड काय लागते. म्हणून वर डोकं केलं ना, असं पाहत होते, एवढी मोठी दाढी. व्यास महर्षी पाठीवर होते. इतका खजील झाला आणि
आणि इतकं त्याला वाईट वाटलं की अरे 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 गेलं का आता हातात बसलं. व्यासांनी सगळं खाली उडी मारली आणि म्हणाले आता काय झालं, बलवान इंद्रिय लिया सगळं झालं. म्हणलं मला काय माहिती सर महाराज असं असतं म्हणून. इतकं कसं काय असं होतं, म्हणजे कसं होतं ते तुला दाखवलं मी. सद्गुरू दाखवतात प्रत्येकाला. आपण ध्यानात निश्चय करतो, पण वैराग्य हा जो विषय आहे हा फार मोठा आहे. विचार करून वागावं, विचार करून बोलावं, विचार करून उपदेश कर, सगळं सगळं विचाराने म्हणजे विवेक. विचार म्हणजे विवेक, विचाराच्या पुढचा विवेक असतो. कोणतंही काम करायचं असेल आणि ते उत्तम असेल तरी विचार करून उत्तम पैकी काम करा. मध्यम असेल तर सल्ला घ्यावा, कनिष्ठ असेल तर करूच नाही. त्याच्यासाठी विवेक पाहिजे. म्हणून आमच्याजवळ आम्ही कायमचा विवेक ठेवलेला आहे. हा आता यांच्या ताब्यात आहे विवेक आमचा. ते शीतल. घे म्हणा, घेई घेई माझे वा. तुकाराम महाराज नवीन जेव्हा ध्यानाला बसायला लागले, सद्गुरूंकडून अनुग्रह मिळाला स्वप्नामध्ये. तो स्वप्नात अनुग्रह मिळाला तरी विश्वास ठेवून स्वतः किती श्रेष्ठ झाले महाराज तुम्हाला माहिती. पण स्वप्नात अनुग्रह झाला. स्वप्ना माझी केले येऊन या जागे. हा नाही अनुग्रह दिला ते मला पाहिजे असं आहे. माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार. स्वप्नात अनुग्रह दिला तरी त्यांच्याशी एकनिष्ठ राहिले. अशी एकनिष्ठतेची गंमत असते. तेव्हा जेमिनी तिथून उठले, परत एकदा स्नान केलं, परत सगळं वैराग्य अंगी बांधलं आणि परत लिहायला बसले. आणि मग लिहिलं, महाराज तुमचंच खरं हाय. बलवान इंद्रिय फार बलवान. इंद्रियांसारखी गोष्ट कुठलीच नाही. वेडी गोष्ट. त्यात डोळे आहेत, कान आहेत. हा कुत्री सुनी. तुकाराम महाराजांनी सुनी म्हणजे कुत्री असं नाव दिलं इंद्रियांना. एवढं नको आपण हिन लेखाला, कारण तीच इंद्रिय आता इतर ऐकतायत पण सगळं करतायत डोळ्याने पाहत. ठीक आहे, एवढंच मला सांगायचं आहे की प्रत्येक इंद्रियांच्या ठिकाणी विवेक ठेवा, विचार ठेवा, सतसत विचार बुद्धी ठेवा स्वतःजवळ. म्हणजे इंद्रिय व्यवस्थित राहतात, आपल्याला सहकार्य करतात. आणि जे धर्माने आहे ते तर होणारच आहे, त्याचा काय विषय नाही. पण अधर्म शक्यतो आपल्याकडून घडू नये अशी प्रार्थना करा प्रत्येकाने. आणि ध्यान आहे, विचार विनिमय हे शांत नको त्या गोष्टी शांत व्हाव्यात आपल्या ठिकाणी, त्यासाठीच ध्यान. संत महात्मे ध्यान करतात. तुकाराम महाराजांनी भामचंद्र डोंगरावर ध्यान केलं. भंडारा अगदी अलीकडे भामचंद्र मी जाऊन बघून आले. म्हणजे फार पूर्वी बघून आले. हे कार्य नवीन सुरू झालं तेव्हा मी खूप फिरले. तेव्हा तिथे भामचंद्र डोंगर भरपूर उंच आहे आणि त्याच्यात एक अशी गुहा आहे छोटीशी. तिथे महाराज बसायचे. चौकशी केली. हा छान आहे. तिथे महाराज बसायचे आणि ध्यान करायचे. ध्यानाला महत्व काय बाबा एवढं. आमच्या सद्गुरूंनी आम्हाला ध्यान शिकवलं. भजन तर आम्ही असं शिकलो कुठं कुठं जाऊन, ते शिकले लहानपणीच. पण ध्यान करायला आमच्या परमहंसांनी शिकवलं. ध्यानात काय आहे सांगा मला. ध्यानात असं आहे की किती ग्रंथ तुम्ही वाचा, ग्रंथांच्या जवळच्या जवळ, तुमची इंद्रिय तुमच्या ताब्यात नाही राहत. पण ध्यान जर केलं तर परमात्मा प्रत्यक्ष आपल्या जवळ आहे. सद्गुरू हा परमात्मा आहे. तो आहे इथे, पण आपला परमात्मा इथे आहे. त्याला कळते या उपाधी माझी गुप्त, चैतन्य से सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकार. ते स्वीकार आपल्याला येतं स्वीकार. कळलं. ध्यान का श्रेष्ठ आहे. ध्यान याचा अर्थ चिंतन. पण ध्यानाने मनुष्य आत 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 एकांतात जातो. बाकी एकांत उपयोगाचा नाही.
घराच्या किती कोपऱ्यात बसा तर तिथं डिस्टर्ब असतोच. देवळाच्या कोपऱ्यात जाऊन बसा तरी. मी आळंदीला नेहमी जाते, नेहमी विचार करून जाते आता ध्यानाला बसायचं. कुठं कोपरा पण नाही आळंदीला ध्यानाला. तेच मला फार वाईट वाटतं. एकदा मी पत्र पाठवलं होतं आळंदीच्या संस्थांना. मी पाठवते, निर्भीडपणे पाठवते की कृपा करून ज्ञानेश्वर महाराज हे ध्यान करत असायचे, त्यामुळं ध्यान करणाऱ्या भक्तांना एखादा तरी मंदिरातला कोपरा असावा अशी मी विनंती केली. तेव्हा त्यांनी ते पलीकडचं दरवाजा आहे ना मागचा, पश्चिमेकडचा काय, तिथे खाली तळघरामध्ये ध्यान मंदिर केलं आहे. ते ध्यान किती लोक जातात मला माहित नाही. आपण गेल्यावर आपण गेलो सगळेच जण तर मग जाऊ. कधी जायचं? एक आहे आळंदीला आपल्याला लगेच जाता येईल. जवळ येतं मग छान आहे ना. ते सगळं दाखवीन ना, सगळं जागा दाखवीन. माऊली किती फुटावर आत आहे, समाधी कशी आहे ते सगळं तुम्हाला मी सांगेन. आणि ध्यान मंदिर कोणतं ते पण सांगेन. संस्थान चांगलं आहे सगळं, पण आपण सुचवलं तर ते करता हरकत नाही. काय मी सांगत होते तर ध्यान हे काय आवश्यक आहे. मन हे जे आहे ना ते कशानेच राहत नाही, ऐकत नाही. पण जर आपण ध्यान केलं, आत गेलो, आत एक असा खजिना आहे महाराज तुमच्या सर्वांचा. असा खजिना आहे की जो आता तो कुठला खजिना बंद आहे तो पद्मनाभन. हा तिथे खजिना आहे असं म्हणतात. पण हा जो खजिना आहे तुमचा आमच्या जवळ आहे, मनुष्याच्या जवळ आहे. तो उघडा करा एकदा. म्हणजे उघडला की तुमच्या देहावर तुम्हाला जे पाहिजे, म्हणजे अर्थात चांगलं सुंदर ध्यानाला आवश्यक आहे ते सगळं सामर्थ्य तुम्हाला या स्वरूपातून आपल्याला मिळतं. आणि तिथे आपल्याला जायचं. ती गुहा खरी आहे, शरीरावरच आहे गुहा. ती गुहा खरी आहे. इतर किती गुहेत जाऊन बसला असं ध्यान नाही लागायचं. म्हणून आपल्याच घराच्या एका कोपऱ्यामध्ये किंवा देवघराच्या समोर आसन टाकून पहाटे ध्यान करायचं. पहाट कृपया सोडू नका कोणी. पहाटे ध्यान करायचं. ज्ञानोबाराय पहाटे बसायचे. आणि एकदा त्यांना झोप लागून गेली तरी कावळा आला आणि त्याने काव काव करून ज्ञानोबारायांना 4 वाजता बरोबर ध्यानाला उठवलं. तेव्हा त्यांनी अभंग लिहिला. पैल तोगे काऊ कोकत आहे, शकून गे माये साय. ध्यानाचा शकून म्हणजे तो ती वेळ त्यावेळेस मला बरोबर त्याने सांगितली. असा तो अभंग आहे. अभंगाच्या फोडी खूप छान छान आहेत माऊलींच्या. कधी लढीवाळ आहेत, कधी कर्तव्य दक्ष आहेत, कधी संकटावर मात करणारे आहेत, कधी सद्गुरू म्हणून आहेत, कधी शक्ती म्हणून आहेत. माऊली हे सर्वस्व आहे. कळलं तुम्हाला? तर असं आहे. वेळ मला सांगा तुम्ही. मी 2 वाजले तरी मला कळणार नाही. तेव्हा म्हणून ज्ञानोबरायांची इच्छा आहे की फेडूनी अविवेकाची काजळी मी विवेक दीप. मी काय कार्य केलंय देवा, तुम्हाला काय सांगू. मी एकच कार्य केलंय, अविवेकाची काजळी फेडतोय मी लोकांची. जे स्वतःला कळायला हवं प्रत्येकाला ते मी कळवून देतोय असा त्याचा अर्थ. आणि विवेक दीप उजळी निरंतर. विवेकाचा दीप. विवेक म्हणजे काय? सारासार विचार. आपण चौकात उभं राहिलोय आणि आपल्याला वाटलं की आता या अमक्या ठिकाणी जायचं, पण नाही, घरी एक महत्वाची वस्तू आहे तिकडं पण जायचं. महत्वाची जास्त आहे तिकडं आपण जातो समजा, पण तो जो मधला विचार आहे तो विवेक. मध्ये स्टॉप आहे, त्या स्टॉपला आपण सर्वांनी थांबायचं आहे. कारण काय? तिथे विचार आहे, तिथे ध्यान आहे, तिथे सूक्ष्मत्व आहे, तिथे तुमचं मन एकाग्र होणार आहे, तिथे तुमचा सारासार विचार होणार आहे आणि तिथे तुमचा निर्णय होणार आहे. ज्याच्या ठिकाणी सारासार विचार असतो त्याच्याच ठिकाणी निर्णयाची क्षमता असते. निर्णय क्षमता मनुष्यात कधी कधी संसारात पण आणतं की बरंच. तुकाराम महाराज म्हणतात ना, त्यांची ओवी आहे ना ते. कोणती? बोला. सारासार विचार गाऊ नका नुसतं. करा उठा उठी, हा. नाम धरा सारासार विचार करा उठा उठी. बरं, असा आहे प्रत्येक संतांनी सांगितलेला
की सारासार विचार करा म्हणजे सुख लाभेल. बरोबर. तेव्हा ज्ञानोपराय हे सर्वांच्या काळजीचे आहे. तुकाराम महाराज पण आहे, सगळेच संत आहे. सर्व संतांना मला काही बाजूला घ्यायचं नाही. आता आपण ज्ञानेश्वरांचं सांगतोय म्हणून. तेव्हा मग शरीराला सुख व्हावं ही इच्छा आहे, तेव्हा आपण झोपतो किंवा शांत बसतो, जे काय असेल. पण तुम्हाला कधी असं वाटतं आपल्या मनाला सुख व्हावं, आपल्या चित्ताला सुखात बुडवावं असं वाटतं? वाटतं ना प्रत्येकाला. इथं येण्याचं कारण तेच असतं. अगदी बरोबर, अगदी बरोबर. मस्त उत्तर दिलं. इथे म्हणतात इथे येण्याचं कारण तेच असतं. जाऊन मला असं वाटतं आता 24 तास इथेच बसून राहावं. जेव्हा जेव्हा तुम्हाला हे सुख पाहिजे आहे तेव्हा तेव्हा इथे हजर आहे मी. केव्हाही मला फोन करा, प्रश्न विचारा, तुम्हाला येणारा प्रश्न विचारा, शंका विचारा, मी हजर आहे. मी असं खूप वेळा सांगते, तर ते आहेच. कळलं ना? म्हणून यांनी उपदेश केला तो आपल्याला आता पुढे न्यायचा आहे. मी अविवेकाची काजळी फेडून विवेक दिलो. प्रत्येकाच्या हृदयामध्ये आत्मा नावाचा दिवा आहे. आहे की नाही? कुठे आहे आत्मा? बाळकृष्णानंद गुरुकुल आश्रम. दिवा कुठे राहतो? पहा तुम्ही, दिव्याची जागा कुठंच नाही. डोळ्यात दिवा येतो काय परमनंट असेल असं नाही. कारण डोळ्यातला दिवा मुळे ह्याच्यामुळेच पाहतो. डोळ्यातल्या बाहुल्या ज्या आहेत त्या पाहत नाही काय. आत्मप्रकाश त्याच्यात गेल्याशिवाय डोळा पाहूच शकत नाही. म्हणजे इंद्रिय कोणीच काही पाहू शकत नाही. फक्त इथला प्रकाश. हळू अशी योजना आहे शरीराची. तुम्ही शरीराचा अभ्यास करा पहिला. त्याला आत्म्याचा अभ्यास करायचा, त्याला ध्यान करायचं, त्याने शरीराचा पहिला अभ्यास आहे. आणि तो डॉक्टरी मार्ग नाही, आपला मार्ग. आत्मरूप इथे आहे, वर आहे. आणि त्याने असा प्रकाश पाडलाय, सर्च लाईट. म्हणजे आपला चौक कुठे आहे? इथं आहे. तुम्हाला प्रसाद वगैरे दिलाय का मी? काय ठीक आहे, ते घेऊन जा. इकडून जा. पास करा. एक मिनिट. सर्च लाईट इथे आहे तुमच्या. आपण स्वतःचे आहोत. सर्च लाईट असा. आणि त्याचा प्रकाश त्याने सगळीकडे पाडलेला आहे. किंबहुना त्यांच्या त्या प्रकाशाशिवाय आपलं शरीर नाहीच, जिवंतच नाही. ज्या अर्थी आपण जिवंत आहोत त्या अर्थी प्रत्येकाजवळ हा सर्च लाईट आहे. कळलं तुम्हाला? तुम्हाला खूप मला सांगायचंय. जाऊ द्या आता तो विषय इथं ना आत्ता नाही काढत. खूप सांगायचं आहे, खूप शिकवायचं आहे. सर्च लाईट आहे असा. म्हणजे चौकात जसा लावलेला असतो तसा, फक्त ह्याचा चौक वर आहे. आणि तिथून प्रत्येक इंद्रियाला लाईट चाललेलं आहे. त्याच्याशिवाय एकही इंद्रिय हलणे नाही. आत काही इंद्रिय आहेत, पोटात आहेत, काही छातीत आहेत, काही खाली आहेत. ती सगळी इंद्रिय त्यांची कामं एकदम शब्दावर हुकूम करतात. लक्षात घ्या. उदाहरण द्यायचं झालं, प्रत्येक आता रक्ताभिसरण आहे समजा छातीमध्ये, हृदयामध्ये रक्त. ते कसं असेल? रक्त शुद्ध अशुद्ध जाऊन शुद्ध होतं आणि परत ते हार्ट मध्ये येऊन मग सर्व शरीराला मिळतं. यंत्रणा आपण हात घालतो काय कुठं? हात घालून डवळते. एवढा घास जरी आत गेला तर इथून आत गेला की तुमची सत्ता चालत नाही. कोणाची सत्ता आहे? कोण बोलविते हरिवी? हरी तुमच्याच जवळ आहे हे सांगण्यासाठी आजचा पाडवा आहे. याच्यासाठी आजचा पाडवा आहे. हरी आपल्याच जवळ आहे, परमेश्वर आपल्याच इथं आहे. परंतु समजावून घेण्याला आपल्याला वेळ पाहिजे. कळलं? म्हणून अशी प्रवचन अटेंड करा नेहमी. हे कळणं का गरजेचं आहे कलियुगामध्ये? कलियुगामध्ये त्यामुळे संस्कृती बिघडली आहे. पूर्वी माणसांना संस्कृती होती, संस्कृती फक्त देहापुरतीच जेव्हा राहिली तेव्हा परत एकदा आत्मसुख द्यायची गरज आली. बरोबर?
संस्कृती देहापुरतीच पाळायला लागले लोक, बाकीचे सगळे विकार राहू लागले मनामध्ये बुद्धीमध्ये. तेव्हा पुन्हा एकदा हे सांगायची गरज आहे की ही संस्कृती नाही, खरी संस्कृती इथून सुरू आहे. ह्याचा प्रकाश तुमच्या इंद्रियात आल्याशिवाय इंद्रिय हलत नाही, इंद्रिय चालत नाही, इंद्रिय बोलत नाही, काहीच करत नाही. म्हणून ज्ञानोबारायांनी आजची ओवी सांगितली, अविवेकाची काजळी फेडूनी मी विवेक दीप उजळी निरंतर. असा सतसत विवेक मनुष्याच्या मनातला जागा करण्यासाठी ठिकठिकाणी संत आहेत. आता का सगळीकडे संत महात्मे आहे, त्यांचं कार्य चाललेलं आहे. आले बाहेर. परंतु हे आहे त्याचं कार्य, कळलं? आता काही संत काय ते जाऊ दे, तो विषय वेगळा आहे. म्हणजे मला मी श्रेष्ठ आहे असं नाहीच म्हणायचं, कधीच म्हणायचं नसतं. खूप 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 ठिकाणी काय काय कार्य चाललेलं असतं. आता आपल्या इथं सतत सतत कुठली क्रिया शिकवली जात नाही. लांब जायचे दिली का? बघ्या अजून एक नाही. आपल्या इथं सतत सतत आपण क्रिया शिकवीत बसत नाही. एकच क्रिया, कोणती? ध्यान. ध्यान ती क्रिया आहे एकच. शांत बसा, स्वतःच्या आत्मशक्तीची वाढ करा, कळलं? आत्म्याची शक्ती वाढू दे, शरीराला शक्ती आपोआप मिळते. एखादं इंद्रिय कुठं बिघडलं तर त्या तेवढ्यापुरती ट्रीटमेंट करा, पण आत्मशक्तीला बल वाढवा. आणि ते बल कसे मिळेल? ध्यानाने मिळेल. वाचन करा, बाकीचं सगळं करा, पण एकदा तरी दिवसातून आपल्याच घरामधल्या देवाच्या समोर बसून डोळे बंद करून सद्गुरूंचं स्मरण करून मांडी घालून बसा. नाही लक्ष लागलं तरी चालेल, तसेच डोळे बंद करून बसा. जोपर्यंत तुमच्या घराची, तुमच्या बैठकीची, तुमच्या जागेची शुद्धी होत नाही तोपर्यंत बसा. मग तुम्हाला हळूहळू ध्यानाला कितीतरी गोष्टी लागतात. जागा शुद्ध लागते, मंदिर छान लागतं, जागा शुद्धच लागते, आपला देह शुद्ध लागतो, आपले विचार शुद्ध लागतात. बरोबर की नाही? वैचारिक शुद्धी पण खूप लागते. तर एखाद्या मनुष्याला वाटतं मी त्याचा जाऊन खून करावा, आणि तो जाऊन कुठेतरी ध्यानाला बसतो. त्याच्या डोक्यात काय येईल सांगा? त्याच्या डोक्यात येईल की आता किती वाजता जाऊ. म्हणजे विचार शुद्धी पण लागते. म्हणून जागा असताना स्वतःचे विचार शुद्ध करा, आणि घरी बसून जेव्हा ध्यान करा तेव्हा ते शुद्ध विचार लक्षात आणा, म्हणजे आपोआप ध्यान लागेल. मी अविवेकाची, आपल्याला सर्वांचे दुर्गुण घालून सद्गुण आणायचे आहे, आणि सद्गुण आणून ध्यान करायचं आहे. आणि ध्यान करून आपलं काही सगळं, आपलं घर आहे, आपण स्वतः आहोत, आपलं राष्ट्र आहे, यामुळेच समर्थ होईल. लक्षात ठेवा, संतांच्यामुळे राष्ट्र समर्थ होतं, संतांच्यामुळे देह समर्थ होतो, संतांच्यामुळे प्रपंच कृतार्थ होतो, आणि संतांच्यामुळेच राष्ट्र समर्थ होतं. लक्षात ठेवा. म्हणजे आपण समर्थ व्हा, म्हणजे राष्ट्र करू. म्हणून वैयक्तिक सांगायचं का, तर स्वतः समर्थ व्हा, म्हणजे आपली मुलं बाळ पण छान होतील, नीट होतील सगळं. कळलं? कलियुगामध्ये मुलांना हे असं करणं अवघड आहे, सगळ्यांना त्याचे आपल्याला ज्ञात आहे. तरी पण आपल्या घरामध्ये जे चालू आहे ते मुलं लक्षपूर्वक पाहतात, आणि त्यांचं आपोआप पुढे पुढे त्यांच्यावर संस्कार होतात. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज, परमहंस समर्थ श्री सद्गुरु बालकृष्ण महाराज की जय. परमहंस सकल सौभाग्य संपन्न वज्रजुडे मंडितानंद कोटि ब्रह्मांड नायक योगीराज जगद्गुरु महालक्ष्मी माता की जय. श्रीमंत राजराजेश्वर सिद्धिविनायक बाल चिंतामणि आत्मबोध विरच गणपती महाराज की जय. जय जय महेश समर्थ.